ज्ञानेश्वरी पठण अध्याय 14 ओव्या 51 ते 75 श्लोक 2 ते 3। मग ते देहाचे वेळे ओलांडुनी एकची वेळे समतुकी काटाळे माझे झाले। इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागताः सर्गेऽपि नोऽपि जायन्ते प्रलयेन विथन्ति च। जे माझी या नित्यता तेने नित्यते पंडुसुता परिपूर्ण पूर्णता मिन माझी याची। मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू तैसेची ते भेदू रेचिना। जे मी जे वडे जैसे तेची ते जाहले तैसे। घटभंगी घटाकाश आकाश जेवी नातरे दीप मूळकी दीपशिखा अनेकी मिनलिया अवलोकी होय जैसे। अर्जुना तया परी सरली द्वैताची वारी नांदे नामार्थ एकाहारी मी तू विण। येण्याची पै कारणे जै पहिले सृष्टीचे जुंपणे तेही तया होणे पडेचिना। सृष्टीची या सर्वादी जया देहाची नाही बांधी ते कैचे प्रलयावधी निमतील पा। म्हणून जन्मक्षया अतीत ते धनंजया मी झाले ज्ञान या अनुसरोनी। ऐसी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी तेवेची पार्था ही गोडी लावावया। तव तया झाले आन सर्वांगी निघाले कान सणई अवधान आतलापा। आता देवाची आईसे जाकळी जत असे ओवरसे जे निरूपण आकाशे वेटाळेना। मग म्हणेगा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता जे बोला एवढा श्रोता जोडलाशी। तरी एकुमी अनेकी गोविजे देह पाशकी त्रिगुणी लुब्ध की कवणे परी। कैसा क्षेत्र योगे विये इये जगे ते परिस सांगे कवणे परी। पै क्षेत्र येणे व्याजे या लागी बोलिजे जे मत्संग बिजे भूती पिके। मम यौ निर्महद ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभव सर्वभूतानां ततो भवति भारत। हे रवी तरी महत ब्रह्म या लागी हे ऐसे नाम जे महदादी
विश्राम शालिकाये विकारा बहुवस थोरी अर्जुनाची हेची करी म्हणून अवधारी महद ब्रह्म अव्यक्तवादमती अव्यक्त ऐसी वदती सांख्याची या प्रतीती प्रकृती हेची वेदांती येते माया ऐसे म्हणजे प्राज्ञराया असो किती बोलो वाया अज्ञान हे आपला आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूपयया अज्ञानासी आणि काही एकासे जे विचारा वेळे न दिसे वाती पाहता जैसे अंधारे का हलविलिया जाय निश्चळी तरी होय दुधी जैसी साय दुधाची ते पै जागरू ना स्वप्न न स्वरूप अवस्थान ते सुषुप्ती का घन जैसी होय कानवियता वायुते वांझे आकाशरिते तया ऐसे निरुते अज्ञान गा राम कृष्ण हरी।